Hello! So guys, welcome to my new and special vlog. मी आहे आज माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी, सायली, जिला मी प्रेमाने जंबो बोलवते आणि तिने माझ्यासाठी स्पेशली SRKची गाणी लावली आहेत. अँड आय एम हिअर फॉर अ स्पेशल रिझन. त्याचं रिझन हे आहे की शी इज गेटिंग एंगेज अँड आय एम मेकिंग हर नेम प्लेट. जी आपण नावं बनवतो ना, ती मी माझ्या हाताने बनवणार आहे. So meet my friend, school friend सायली. आम्ही राईट फ्रॉम दी फर्स्ट स्टँडर्ड आम्ही एकत्र आहोत आणि मी तिच्या घरी आले आहे. इट्स सो प्लेझंट ओव्हर हिअर. शी हॅज टॉर्टॉईज ना, टॉर्टॉईज आहे तिच्याकडे जे लपलंय. माझ्यासारखंच इंट्रोवर्ट आहे ती. सो आय टेक यू थ्रू दिस व्लॉग. कसं वाटतंय जंबो, इकडे कसं वाटतंय? फायनली यू आर गेटिंग एंगेज्ड. ओके, ऑल द बेस्ट तुला या ॲडव्हेंचरस राईडसाठी. आणि ही आहे जंबोची मम्मा. स्पेशली पुलाव बनवतायत काकी. ही इज अन अमेझिंग कुक. तर आम्ही क्रेप पेपर वापरून असं हे पूर्ण फिल करणार आहोत प्रत्येक अक्षर विथ दिस क्रेप पेपर. आणि ही बघा आमची इंडिपेंडेंट नवरी. सो वन्स इट गेट्स रेडी इट्स गॉन लुक ब्युटिफुल. आम्ही कॉलेजमध्ये असताना, स्कूलमध्ये असताना एकमेकांना हँडमेड गिफ्ट द्यायचो. अँड कोणाला माहिती होतं की आम्ही लग्नाची नावं बनवू. सो ॲक्च्युली बॅकग्राऊंडला टी व्हीवर म्युझिक चालू असल्यामुळे आय एम रेकॉर्डिंग ऑल दिस. सो आता इथे काय झालं की शी रिमाइंडेड मी की आम्ही एकमेकांना गिफ्ट देताना CD, प्रेझेंटेशन्स असे गिफ्ट्स बनवून द्यायचो. सो वन्स अपॉन अ टाईम मी तिला जे एक CD बनवून दिली होती त्यात असा कोट होता की फ्रेंड्स आर लाईक ब्रास हू सपोर्ट एव्हरी टाईम. सो त्यावर आमचं हे चिटचॅट चालू होतं. अँड देन व्हॉट हॅपन्ड वॉज, एक अशी फेज आली होती आमच्या दोघींमध्ये की वी स्टॉप टॉकिंग टू इच अदर. अँड देन देर वॉज दिस बिटर स्वीट मोमेंट. सो आय वॉज जस्ट टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. आणि मी तिला जरा टोमणे मारत होते. लुक ॲट अ फेस when I was telling कि बीच में गायब हो जाते हैं friends and they don't talk. Also guys, she is advocate जी civil matters handle करते. But being my best friend, it doesn't matter कि ती कोणते matters handle करते. She is just advocate. She is just law to me. That's it. ऑल्सो आमचा कॉलेजमध्ये असताना 5 जणींचा ग्रुप होता. सो फर्स्ट वॉज रश्मी हू वॉज अन एअर हॉस्टेस अँड नाव शी इज सक्सेसफुली हॅपीली मॅरिड. देन नाव इट्स हर टर्न टू गेट मॅरिड. जी माझ्यासमोर बसली आहे हिरोईन जी स्वतःचे नेम प्लेट्स डिझाईन करते. अँड देन वी हॅव मॅडी. शी इज हॅविंग अमेझिंग लाईफ इन दुबई. सो मस्त लंच झालं आहे आमचं. काकींनी कमाल पुलाव बनवला होता यार. म्हणजे माझं फेवरेट जे गुलाबजाम आहे ते खायची इच्छा नव्हती माझी. इतका सुंदर पुलाव होता. यम यम यम. टाडा. म्हणजे इट इज अंडर लाईक प्रोग्रेस. थोडं करायचं आहे ते नीट. बट आपण कधी सुरू केलेलं? अराउंड 3-4 नाही 2:30. हां नाही, त्याच्या अगोदरच केलं सुरू. मे बी आम्ही 1:15च्या आसपास सुरू केलं. 1:30च्या आसपास सुरू केलं. अँड नाव इट इज ऑलमोस्ट 6 वाजले आणि हे एवढंच झालं आहे. अजून हे व्हायचं आहे. सो एक अख्खा दिवस मे बी टू मेक इट लाईक परफेक्ट. सो येस. कसं वाटतंय तुला? आवडलं का? अरे मस्त झालंय एकदम. बोलतात ना ॲक्च्युली थर्माकोलची नावं मला आवडतच नाही. दिस इज समथिंग क्रिएटिव्ह एंगेजमेंटसाठी. ॲक्च्युली आपण खूप एनर्जी आपली दिलेली आहे, मेहनत आहे, इमोशन्स उतरले आहेत त्याच्यामध्ये. हो यार, हो बघा. सो प्रिटी. सो आता आम्ही निघालो आहे. एक नाव झालं आहे ते पण कंप्लीट नाही झालं आहे. इट विल टेक अस टाईम. सो आता आम्ही जातो आहे भांडुपला.
आम्ही लहानपणापासून भांडूपमध्येच राहिलोय. ही आली इथे मालाडला राहायला, कांदिवलीला कांदिवलीला राहायला आले इथे. बट वी हॅव स्पेंड आवर एंटायर चाइल्डहुड इन भांडूप. म्हणजे आम्ही ट्युशनला एकाच जायचो, एकाच शाळेत होतो, नंतर फॉर्च्युनेटली एकाच कॉलेजमध्ये पण होतो, डिग्री कॉलेजमध्ये. अँड नाव माय बेस्ट फ्रेंड इज गेटिंग मॅरिड. ग्लो तो देखो दुल्हन के चेहरे पे. बस एक ही पर्सन मिसिंग है, मैडी. बहुत मिस कर रहा है उसको. शी इज इन दुबई, पैसे कमाने गई है. होप जब आए तब पैसे लेके आएगी. भर भर के हमें कुछ करना ना पड़े. वी आर वेटिंग फॉर हर टू गेट मिलियनर अँड देन सेटल आवर लाईफ. या सो आमची जी बस आहे 461, तिला यायला 12 मिनिटं आहेत आणि आमच्या समोरच आहे हायवे आणि ही मला पळत घेऊन चालली आहे. देवा, 9 minutes. we are running. Oh my god, I'm running on heels and this is fun. असं आम्ही शाळेत असताना करायचो. and she has not changed a bit. मला पण जमलं. 9 minutes. तर आता आम्ही आलो आहे भांडूपमध्ये 7th हेवनच्या केक शॉपमध्ये, कारण माझ्या बहिणीचा बड्डे आहे. सो वी आर गेटिंग चीज केक, कारण तिला चीज केक खूप आवडतात आणि घरी जाऊन बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. आणि मी आज आले आहे पुन्हा माझ्या फ्रेंडकडे, बिकॉज त्या दिवशीची नावं कंप्लीट नाही झाली आहेत. मस्त हिच्या घरी कारल्याची भाजी आणि चपाती खाते अँड शी इज बिझी टॉकिंग टू अ फियॉन्से. तर दिस इज डे 2 आणि आम्ही सगळं मटेरियल आणायला गेलो होतो, मी आणि काकीनी मला ऑलमोस्ट कांदिवली फिरवलं आहे, कुठे कुठे काय काय मिळतं. जम्बो जयपूर सिल्क भी देखा मैंने. जयपूर तिथे कमाल उत्तम ड्रेसेस मिळतात. सो आता आम्ही पुन्हा परत नेम बनवणार आहोत, कारण इट इज नॉट सॅटिस्फॅक्टरी. ओके, दे ना मला पण पायनॅपल. लाजते का जम्बो? आज आम्ही दुसरं नाव करायला घेतलं, भूपेंद्र. सो आज जरा मनासारखं झालं आहे, छान झालं आहे आज. भू झाला आहे कम्प्लीट, द्र झाला आहे कम्प्लीट, बट प इज इनकम्प्लीट. आणि ह्याला लागले आहेत आम्हाला किती 4 अख्खे रोल्स क्रॅप पेपरचे. ते अजून एक नाव पुन्हा करणार आहे, सायली नाव परत करणार आहोत आम्ही. हे झालं रेकॉर्ड. सो दिस इज टेक 2. तिने टेक 1 सुंदर रेकॉर्ड झालेला, तो रेकॉर्डच नाही. तो हे असं घ्यायचं, रोल करायचं, डिप करायचं फेविकॉलमध्ये आणि स्टिक करायचं. हे असं स्टिक करून करून ह्याला आज आमचा 4था दिवस आहे. बेबी हे नाही केलं. तर आजचा आहे 4था दिवस. एक वेळ आयुष्याचा गुंता सुटेल. बट यू नीड टू सॉल्व युअर गुंता फर्स्ट. आणि आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि गुंता सॉल्व करतो आहे. माझ्या नवरदेवांचं नाव झालेलं आहे कम्प्लीट. त्याचा फियोन्सेचं भूपेंद्र. ते तिने खूप प्रेमाने मन ओतून वगैरे केलं. स्वतःचं नाव नाही करत आहे. ते झालं असं दुपारी कम्प्लीट.
काय झालं? भूपेंद्र झालं असतं कम्प्लीट दुपारी. काल ना? आज दुपारी झालं. कांदिवलीमध्ये लेट येतो ना माल. नाही, ते भूपेंद्र नावामध्ये त्याला माझ्या हातानेच कम्प्लीट व्हायचं कम्प्लीट होतं. करायचं होतं. नवरीच्या हाताने त्यांचं नाव कम्प्लीट करायचं. पण छान झाले ना नाव जम्बो. हो, खूप छान झालं, सुंदर. सायलीपेक्षा ते भूपेंद्र नाव छान दिसतं. ते पण छान होईल. हे संपले की मग झोपूयात. चालेल. उरलेले तुलाच करावं लागणार. हो हो, मी करते. फक्त शेप द्यायला आदल्या दिवशी आहे एंगेजमेंटच्या. वैसे ते हाथ से करेगी ना तो हो जाएगा. ठीक है. हो सकता है लेकिन वो करते रहना पड़ेगा. सो इट्स अ गुड मॉर्निंग. आणि काल आम्ही रात्री 2:30 का 3 वाजता झोपलो. बिकॉज ते करायचं होतं. नावं कंप्लीट करायची होती. पण नावं काय कंप्लीट झाली नाही आहेत. बिकॉज नंतर झोप यायला लागली. सो आम्ही झोपलो. पण नंतर आमच्या गप्पा रंगल्या खूप वर्षांपूर्वीच्या, कॉलेजच्या, स्कूलच्या. अँड देन वी हॅड अ गुड चिट चॅट. आणि मग गप्पा मारत मारत आम्ही झोपलो. अँड नाव इट्स फायनली टाईम टू गो टू वर्क. ती तिच्या कामाला आणि मी माझ्या शूटिंगला ऑब्विसली. बाय बाय. माय फ्रेंड जम्बो फायनली इन नवरी लुक. फायनली शी इज रेडी. कसं वाटतंय जम्बो तुला? नवरी शेवटी. यू आर नवरी टुडे. छान वाटतंय. बट इट्स लाईक एव्हरीवन इज जजिंग मी ना. Nobody is judging you. Nobody is judging you. Nobody is judging you. Who is judging you? I'm going to eat everything that is there. गुलाबजाम. गुलाबजाम ठेवले तिथे. थँक्यू सो मच. कुठून कसं काय मिळाले? ठेवले तू गुलाबजाम पण? ठेवले. थँक्यू. बिकॉज ऑप्शन बासुंदी होतं. नाही, सो आय गेट गुलाबजाम इज लाईक ऑप्शन. थँक्यू यार. सगळ्यांना माहिती आहे मला गुलाबजाम किती आवडतात. पण ते पर पर्सन किती खावे? असं काय नाही. अनलिमिटेड अनलिमिटेड. तू आता मम्मी पप्पांबरोबर जाऊन आमच्याबरोबर येस. बच्ची के एंगेजमेंट में खाना ही खाना. मला असं झालं मी घरी बोलून हंगरी नव्हती. स्टार्ट. Cheers, Jambos, when you beginning. फायनली